राज्याच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे आणि याच चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र त्यांच्या मंत्रिपदाच्या विरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर विरोध केला आहे. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यास मराठा समाजाचा रोष सरकारला आणि महायुतीमधील घटक पक्षांना सहन करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांना का बुड बसून घ्यायचं का? अजितदादांनी काढलंय कशाला? आणि मराठ्याचा राज्यातला रोष राष्ट्रवादीने अंगावर घ्यायचं. सुनीत्राताईंनी किंवा त्यांच्या दोन मुलांनी ते कसं काय घेतील? इथं एवढं मोठं अजितदादांनी लाथ मारून बाहेर काढले. असले उपस्थित खुन करणं, कुठं अपहरणं, कुठं खंडाने मागायला लावणं, मागायलाच लावलेत त्यांनी. त्याचेच कार्यकर्ते आहेत ते, दुसरे कुणाचे आहेत? आणि मग अशा टायमाला ते हे घेऊन तो पक्ष वाढणार का राज्यात सगळ्या? मग मराठ्याचा रोष अंगावर घेणार राष्ट्रवादी. आणि तुम्ही घ्या तुम्ही. मग तुम्हाला मराठी काय आहेत ना, राष्ट्रवादीला बी कळतील आणि भाजपला पण कळतील. फडणवीस साहेब घेणार का? कसं काय घेणार? इतके खुन करणारा म्हणजे का तुम्ही मराठा विरोधी आहेत का? भाजप आणि अजितदादाचे राष्ट्रवादी राज्यातल्या मराठा विरोधी आहेत का तुम्ही? जाऊन विचारा जरा राष्ट्रवादीला म्हणा, अजितदादाच्या बीडमध्ये किती त्रास आहे मराठ्यांच्या लोकांना. विचारा एकदा. भाजपचे फडणवीस साहेब जरा तुमचे लोक पाठवून विचारा एकदा किती त्रास आहे मराठ्यांच्या लोकांना. मग राज्यातला मराठा समाजाचा रोष अंगावर घेणार का तुम्ही मंत्री करून त्याला? आणि ते मंत्री झाला काय झाला तर तो काय करणार आहे? काय करणार आहे तो? पण हे पक्ष बी कसे देतात आम्ही बघतो ना. राष्ट्रवादी कसं काय देते तेही आम्ही बघतो आणि भाजप बी कसं काय देतं फडणवीस साहेब ते पण आम्ही बघतो. तुम्हाला मराठी बाजू सरकारल्यावर कळत मग पक्षापासून. जर याला कदाचित मंत्री झालेस तर तुमचा रोष कोणत्या पक्षावर राहील? अरे होतच नाही. त्याला करतच नाहीत ते. काय करणार आहे? तटकरे साहेबा संघ येतो. तटकरे साहेबाचा देवारा झालाय, तो संघ येतो. पुरा देवारा झाला. तटकरे साहेब पुन्हा देवारा करून घेणार का? पुरा देवारा झालाय. आज काय वेळ आली तटकरे साहेबावरती माहितीये का? कशाला पुन्हा पुन्हा काड्या करतील? याला संघ नेऊन तटकरे साहेब कशाला त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून घेतील? ताई सुनीत्राताई कशामुळे घेतील? काय असा सोना तू काय देऊ का? खुन करणारा पाहिजे राष्ट्रवादीला? मग ते सांभाळायचं का गुंड तुम्हाला? मग मराठी बाजूला जाणार हे ध्यानात ठेवा. राज्यातले तुम्हाला एक्या माणसासाठी का राज्यातला मराठा तुमच्या पक्षाचं उद्ध्वस्त करून टाकील. आणि भाजपने जर साथ दिली फडणवीस साहेबांनी तर भाजपला सुद्धा याच्या यातना भोगावं लागणार. मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर आता ओबीसी नेतेही मैदानात उतरले आहेत. धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका असे सांगणारा मनोज जरांगे कोण असा सवाल करत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. फडणवीस आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा अधिकार आहे. तो हा काय त्या पक्षाचा मालक आहे की त्या मंत्रिमंडळामध्ये काही महत्वाचं त्याला स्थान आहे का? या राज्याचा राज्यपाल आहे का देशाचा राष्ट्रपती? हा नापास म्हण्या काहीतरी. खरं तर मीडियाने याला महत्व दिल्यामुळे काहीतरी भुंकण्याचं काम करतोय आणि खरं तर हा टेंडर योद्धा होऊन बसलाय. या लोकांनी याला डोक्यावर घेतलं संघर्ष योद्धा. हा संघर्ष योद्धा नाही म्हण्या, हा टेंडर योद्धा आहे. खरे संघर्ष योद्धा ते जुने आहेत. अमोल खुने, गणेश खुने, बाबुराव वाळेकर, ते 2-4 जण जे खरे येत आणि त्यांना सुद्धा फसवलंय आणि त्यांचं सुद्धा वाटोळ केलंय. त्या लोक आता बोलायला लागले तर त्यांना तर उत्तर द्यायला याला तोंड नाही. तोंड लपून बसू ते दिसल्याच्या नंतर. फक्त धनंजय मुंडे आणि मुंडे फॅमिलीवर बोलल्याशिवाय याला व्यतिरिक्त दुसरं काही कळत नाही. त्यांनी असा सुद्धा इशारा दिलेला आहे, जर भाजप किंवा राष्ट्रवादीनं जर त्याला मंत्रिपद देण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. मग मराठा त्यांच्यापासून दूर जाईल, मराठा यांना धाडस. मराठा समाज शहानुकुळी मराठा कुठं ऐकतो? हे कुठं शहानुकुळी आहे? ह्या म्हण्या शहानुकुळी मराठा नाहीच ना. याचं कुठं कोण ऐकतं? शहानुकुळी मराठा भाजपला मतदान याच्या म्हणण्यानुसार थोडाच करतोय. ज्यांना भाजपला करायचं ते करत असतात. आणि विशेषतः यांनी वल्गना करून भाजप सत्तेतून गेलंच नाही ना. यांनी मोठमोठ्या वल्गना ज्यावेळेस याच्याकडे लाखोची गर्दी होती तेव्हा भाजपला पराभूत करू शकला नाही. आता ते नाही. 1000 लोक गोळा होत नाहीत. उपोषणाला बसलं तर 300 लोक नव्हते. त्याच्यातले 100 पोलीस होते, 100 पत्रकार होते. राहिले 100 लोक होते. 100 लोक असणारा माणूस काय करणार आहे सरकारला? फक्त आपलं वल्गना करायच्या, बाकी काय नाही. राज्य सरकारला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला याची अवकात माहिती. आणि विशेषतः त्याला आता काय कोणता तुकडा टाकल्यावर किती भोगतोय आणि कोणत्या तुकड्यावर किती मॅनेज होतोय हे राज्य सरकारच्या प्रमुखांना सगळं माहीत झालंय. हे सगळे टेंडर देऊन
सगळ्या वर्क ऑर्डर त्याच्या 1300-1350 कोटीची कामं घेऊन ते राज्य सरकारचा दबेले, राज्य सरकारच्या विरोधात फक्त तात्पुरतं बोलन, बाकी ते राज्य सरकारच्या विरोधात. धनंजय मुंडेला मंत्रिपद जरी दिलं तर पुन्हा बोलू शकत नाही, बोलणार बी नाही. तुमची काय मागणी राहील? धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यावं की नाही? हे बघा, धनंजय मुंडेला तर ओबीसी म्हणून कोणी मला दिलं पाहिजे, परंतु तो त्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा प्रश्न, त्यांच्या पक्षाचा प्रश्न असतो. ते ठरवतील कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं. आम्ही ओबीसी म्हणून, ओबीसी आंदोलक म्हणून, ओबीसी कार्यकर्ते म्हणून आणि ओबीसी समाज म्हणून नक्कीच धनंजय मुंडे ओबीसीचे नेते आहेत, त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे. परंतु अशा मान्यावर मिळालं नाही पाहिजे याच्यावर कोणीही त्याला म्हणजे बायकॉट करू शकत नाही किंवा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मान्याला त्याच्यामध्ये तुकडा टाकू शकत नाहीत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला विरोध, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून त्यांना समर्थन देण्यात आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडेंना खरंच पुन्हा मंत्रिपद मिळणार का, आणि जर मिळालं तर त्यावरून राज्याच्या राजकारणात आणखी काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.